चला तर जाऊया अहमदाबादला. रिक्षा सगळं स्किप करायचं, मेट्रो पकडायची, डायरेक्ट पुणे स्टेशन. तिकीट पहिलंच काढायचं आणि जाताना कधी बी रात्रीच तिकीट काढायचं, म्हणजे प्रवासात लय खर्च होत नाही, एकदम झोपून जाताना. तिकीट जाताना कधी पण वरच्या साईडचं सीट घ्यायचं, मग म्हणजे बॅगीचं टेन्शन राहत नाही, प्रायव्हसी राहते वरच्या साईडला. अहमदाबादमध्ये कधी ती ट्रेन लेफ्ट साईडलाच तुम्हाला प्लॅटफॉर्मवर उतरवते. लेफ्ट साईडला उतरलं की डायरेक्ट रिक्षा पकडायची नाही, काय पकडायचं नाही, कुठलं हॉटेलमध्ये जेवू नका, एकदम भंगार जेवण आहे, एकदम म्हणजे लो क्वालिटी. बाहेरच्या टपरीवर जे गाड्या असतात बाजूला उभे, त्या गाड्यावर जेवण करायचं, आपलं हलकं फुलकं खाणे. आणि रिलीफ रोड म्हणून एक रोड जातो सरळ बाहेर, तुम्ही जसं स्टेशनमधनं निघता मॅपवर टाकायचं रिलीफ रोड, त्या रोडवरनं गेलं तुम्हाला हॉटेल बिटेल सगळं भेटतं. सवेरा डॉर्मेटरी म्हणून डॉर्मेटरी 400 रुपयाला AC डॉर्मेटरी, लय मस्त रूम आहे, तुम्हाला रूम बघायला भेटन. रूम म्हणजे आपलं बेड असते, तुम्ही सर्च करून बघू शकता डॉर्मेटरी कशी असते, ज्याला माहीत नाही त्यांनी. पण एकट्यासाठी खास आहे, काही विषय नाही. 400 रुपये परवडतं आहे, म्हणजे जेवण वगैरे हलकं फुलकंच करायचं, लय खायचं नाही रातच्याला, आणि डॉर्मेटरी जाऊन आराम करायचा मस्त वेगळी. डॉर्मेटरी एकदम छान आहे. हॉटेल एकटा असेल तर डॉर्मेटरीच बेस्ट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ उठणे, 10-11 वाजता मस्तपैकी पूर्ण तिथला जेवढा कवर होता होईल तेवढा मार्केट कवर करायचा, फिरायचा 1 वाजूस्तर. मार्केट वगैरे फिरून खरेदी जर करायची असेल तर तुमचा पैसा जाणार. जर फिरायला गेला असता नुसतं तर पैसा जास्त जाणार नाही. फिरायचं मस्तपैकी, बघायचं, जुने मार्केट आहेत तिथं जवळपासच आहेत. त्या सवेरा डॉर्मेटरी जी आहे तिथून सगळं जवळपासच आहे. मार्केट फिरून दुपारी 4 वाजता निघायचं कांकेरिया लेक, तिथनं 3 किलोमीटर असं रिक्षा पकडायची, 80 रुपयाची रिक्षा भेटते. फिरण्यासाठी एकदम मस्त प्लेस आहे कांकेरिया लेक म्हणून आहे तिथं. गुगलवर टाकायचं कांकेरिया लेक, फिरून यायचं. हात जायला 50 रुपये तिकीट आहे, काही विषय नाही. खाणं पिणं तिथं एकदम हलकंच करायचं. बाहेर गेल्यावर खाणं पिणं जर ही केलं तर पोटाला त्रास होऊ शकतोय, कारण की आपलं जेवण आणि त्यांच्यात थोडा फरक असते. फिरायला एकदम मस्त आहे तिथं. झू पार्क आहे, लहान मुलांना खेळायला आहे. झू पार्कला 50 रुपये तिकीट आहे. झू पार्क बघू शकता, एकदम मस्त आहे झू पार्क. झू पार्कमध्ये फिरल्यावर बाहेर यायचं, 6 वाजता तुम्ही येताल बाहेर. बाहेर आलं की डायरेक्ट रिक्षा पकडायची, 80-90 रुपये घेतात, आणि डायरेक्ट थेट निघायचं अटल ब्रिजला. संध्याकाळचा व्ह्यू एवढा मस्त असतो ना तिथं. अटल ब्रिजला जायचं, फ्री एंट्री फ्री तिथं, पण ब्रिजवर आतमध्ये चालायला एंट्री तिथं काय तर 50 ते 100 रुपये. आतमध्ये काय चालू नका, ब्रिज काय बारका नाही आहे, लय मोठा आहे तो. ब्रिजच्या एकदम जवळ जाऊन तुम्ही फोटो काढू शकता, एकदम बसू शकता निवांत मध्ये. 7-8 वाजूस्तर, 8-9 वाजूस्तर निवांत बसायचं तिथं, चहा बी प्यायचा, खायचं, बिर्याणी म्हणा काही म्हणा तुमच्या हे. 80-90 रुपये तिथनं परत तुमच्या डॉर्मेटरीपर्यंत घेतात. तिथनं घरी येणे, झोपणे, आराम करणे. तिथून ज्या स्टेशनला तुम्ही उतरला त्याच्याच राईट साईडला, पलीकडच्या साईडला जायचं, मेट्रो स्टेशन आहे तिथं, कुलूपूर मेट्रो स्टेशन म्हणून. 30 रुपये द्यायचे, डायरेक्ट साबरमती आश्रमपाशी मेट्रो सोडते. मेट्रोमधून उतरल्यावर 80 रुपये घेते. तिथनं डायरेक्ट साबरमती आश्रमला सोडते रिक्षा. साबरमती आश्रम बघायला एकदम भारी. साबरमती आश्रममधनं बघायचं, काय खाऊ वाटलं तर खायचं, हलकं फुलकं आपलं जेवण करायचं. कचोरी म्हणा, कचोरी एकदम बेस्ट भेटते तिथं. माझा म्हणजे
मी खाऊन बघितलं, एकदम बेस्ट आहे, काय त्रास नाही पोटाला, एकदम बेस्ट. आणि तिथनं रिटर्न मेट्रो पकडून आपल्या रूमवर येणे.